माइक चेक, हॅलो चेक, माइक चेक. माननीय श्री विनायक पुंडलिक चव्हाण सर, अध्यक्ष रवींद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, त्याचप्रमाणे सौभाग्यवती सारिका विनायक चव्हाण मॅडम, सचिव रवींद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, आपण दोघांना देखील आम्ही विनंती करतो की आपण मंचावर येऊन या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे. आपल्या अल्फाबेट्स इंटरनॅशनल प्री स्कूलच्या रिस्पेक्टेड मॅम या ठिकाणी वैदेही बाबर यांना मी विनंती करते, आपण मंचावर येऊन या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे. मंडळी, रवींद्रनाथ टागोर यांची एक सुंदर अशी कविता आहे आणि त्या कवितेचा जो भावार्थ आहे ना, तो तुमच्या समोर मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करते. एकदा काय झालं, मावळतीला जाणाऱ्या सूर्यानं सर्वांना विचारलं की मी मावळतीला गेल्यानंतर या जगाला प्रकाश देण्याचं काम कोण करणार आहे. तेव्हा सगळे ग्रह तारे मानाखाली घालून उभे राहिले, कुणीही पुढे यायला तयार नव्हतं. आणि त्या वेळेला सूर्यदेव त्यांच्याकडे एकटक बघतो आहे, पण कुणीही बोलायला तयार नव्हतं. आणि त्याच वेळेला एक छोटीशी पणती पुढे आली. जी पणती आपण दिवाळीमध्ये पेटवत असतो, तिचा झगमगाट सगळीकडे करत असतो, ती पणती पुढे आली आणि ती सूर्यदेवाला म्हणाली, हे सूर्यदेवा, तुम्ही जर मावळतीला गेलात तर या जगाला प्रकाश देण्याचं काम मी करणार आहे. आणि मला तरी वाटतं की तेव्हापासून या जगाला प्रकाश देण्याचं खरं काम जर कोणी करत असेल तर ती छोटीशी पणती करते आहे. आणि या पणतीसारखंच काम तुम्ही आम्ही सर्वजण करत आहोत. पण खास करून या ठिकाणी कौतुक करावंसं वाटतं, अल्फाबेट्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून या ठिकाणी वैदेही बाबर या मॅडम इतकं सुंदर पद्धतीने त्यांचं काम त्यांनी चालू ठेवलेलं आहे. खरं तर मला सांगायला खूप आनंद होतो, जेव्हा या स्कूलचं उद्घाटन झालं तेव्हाही मीच आलेली होती. गेल्या वर्षी वार्षिक स्नेहसंमेलन होता तेव्हाही मीच होती आणि आजच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी देखील मीच या मंचावर या ठिकाणी उपस्थित आहे. आणि म्हणून तुम्हाला हक्काने एवढं सांगू इच्छिते की खरंच जगाला प्रकाश देण्याचं काम आपण आपल्या घरापासून केलं पाहिजे, आपल्या गल्लीपासून केलं पाहिजे, आपल्या अंगणापासून, आपल्या गावापासून, आपल्या शहरापासून, तालुक्यापासून, जिल्ह्यापासून आणि नंतर मग आपल्या महाराष्ट्रासाठी आपण झटलं पाहिजे. खरं तर वैदेही मॅडमांचं जे मनामध्ये त्यांनी ठरवलेलं होतं ना, कितीतरी वर्षापासून एक स्वप्न होतं. प्रत्येकाला वाटतं की आपण काहीतरी करावं, पण नेमकं काय करावं तेच आपल्याला उमजत नाही. आपण सगळेजण मस्त आहोत, छान आहोत, धडधाकट आहोत, कुठेही काहीही झालेलं नाहीये, पैसा पण भरपूर आहे, सगळ्या गोष्टी आहेत, द्यावंसं वाटतं, पण देऊ की नको देऊ हा विचार मनामध्ये येतो आणि माणूस तिथेच थांबतं. पण वैदेही मॅडमांनी तसा विचार केला नाही. भले माझ्यामध्ये जे काही स्किल आहे ते 2 लोकांपर्यंत पोहोचलं तरी सुद्धा मला आनंद होणार आहे. आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी अल्फाबेट्स इंग्लिश मीडियम स्कूलची उभारणी करण्यात आली. आणि त्या माध्यमातून आज बघता बघता या इंग्लिश मीडियम स्कूलचा हा दुसरा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि आपण सर्वजण आजच्या या कार्यक्रमाचे या ठिकाणी साक्षीदार होत आहात, याचा आम्हाला खरंच मनापासून आनंद होतो आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच वैदेही मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण देण्यासाठी मोठं मन लागतं, हे प्रत्येकाजवळ नसतं. मंडळी, जीवन आहे एक रम्य पहाट, संकटांनी गजबजलेली वादळवाट, सोनेरी क्षणांची एक आठवण, सुखदुःखाची गोड साठवण, प्रेमाच्या पाझरांची वाहती एक सरिता, नात्याच्या अतूट शब्दांनी गुंफलेली कविता, जाणीवेच्या पलीकडचं जगावेगळं गाव, यालाच तर आहे आयुष्य हे नाव. मंडळी, आपण सर्वांना शुभ संध्याकाळ. सुंदर अशा संध्याकाळच्या सुंदर अशा शुभेच्छा केवळ सुंदर अशा मनाच्या लोकांनाच,
तुमचं सर्वांचं मन इतकं सुंदर आहे की आपल्या नातवासोबत, आपल्या पाल्यासोबत इतर पाल्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी तुम्ही आवर्जून आजच्या कार्यक्रमात उपस्थित आहात. म्हणजे तुमचं मन सुंदर आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत आपल्या स्वतःसाठी. कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याची जी मानसिकता आहे, देण्याची जी भावना आहे, या ठिकाणी ही कार आपण सगळ्यांना दिसते आहे. तुम्हाला पण आनंद होत असेल की अरे आपल्या बच्चूसाठी एवढी छान कार या ठिकाणी आहे. पण ही कार शाळेकडून उपस्थित झालेली नाहीये, ती तुमच्याच मधल्या एका पालकांनी या शाळेसाठी ती गिफ्ट केलेली आहे. आणि जेव्हा देणारे हात पुढे येतात ना, त्यावेळेला त्यांच्यामध्ये एक नाव असं घेतलं जातं, माजी प्राचार्य माननीय श्री जगदीश भास्करराव पाटील, शिरूड, प्रमोद नगर, धुळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. सरांना मी विनंती करेल, आपण जागेवर उभं राहायचं आहे. आपला जो चेहरा आहे तो सर्वांनी पाहायला पाहिजे, कारण देणाऱ्याचे हात कधीच कमी नसतात. जेवढे आपण वाढवले तेवढे ते वाढत असतात. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. खरं तर मी मगाशी आली तेव्हा तुमचं अप्रतिम असं कौतुक माझ्यापर्यंत पोहोचलं. तुमच्या कौतुकाबद्दल आपण नंतर अजून जाणून घेणारच आहोत. पण तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना या ठिकाणी मी विनंती करते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यासाठी मान्यवरांना विनंती करते, आपण खाली जाऊन या ठिकाणी प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करायचं आहे. मंडळी, कसं असतं आपण सर्वांना माहिती आहे, आईला जशी मुलाची गरज असते, लेकराला जशी मायेची गरज असते, त्याचप्रमाणे झाडाला सुद्धा पाण्याची गरज असते. आणि म्हणूनच प्रत्येक कार्यक्रमाला प्रास्ताविक करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण या प्रास्ताविकेमधून एक छोटासा हेतू आपण सर्वांसमोर मांडला जातो आणि त्या हेतूमधून चांगली कृती घडत असते आणि चांगल्या कृतीमधून एक चांगला माणूस निर्माण होत असतो. याचसाठी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी मंचावर या ठिकाणी आमंत्रित करते आदरणीय वैदेही बाबर मॅम यांना. हॅलो. Hello everyone. Our chief guest, respected Vaibhavi Dusane ma'am, Nagar Sevika, Dhule Municipal Corporation. Respected Vinayak Chavan sir, chairman of Ravindranath Tagore English Medium School, and secretary Mrs. Chavan ma'am. आणि इंग्लिश गुरु अकॅडमीच्या सेंटर हेड मिसेस चौधरी मॅम, आणि सगळे पॅरेंट्स, टीचर्स आणि सगळे आमचे लिटल स्टार्स, सगळ्यांना अ व्हेरी गुड इव्हनिंग. आय एम वैदेही संजय बाबर, प्रिन्सिपल ऑफ अल्फाबेट्स इंटरनॅशनल प्री स्कूल, and it gives me immense joy and pleasure to welcome you all over here. We are deeply honored by the presence of Mrs. एक मिनिट, लाईट दिसत नाही. मोबाईलचा टॉर्च लावून घेऊ ना. Okay. We are deeply honored by the presence of our respected chief guest, Mrs. Vaibhavi Dusane ma'am. Your support and encouragement towards education and children inspire us greatly. Your presence truly adds grace and motivation to our celebration. I'm extremely sorry, मला चष्मा आहे, नीट दिसत नाही. Thank you so much, sir. Okay, thank you. We are equally grateful to respected guest of honor, Mr. Vinayak Chavan sir and Mrs. Sarika Chavan ma'am, whose guidance in the field of education continues to inspire educators like us. We also extend our heartfelt thanks to Mrs. Ujjwala Chaudhary ma'am for being present with us and encouraging our little learners. Dear parents, thank you for trusting us with your most precious gifts, your children. Your support gives us the strength to do much better every day. A special word of appreciation to our dedicated teachers and staff who work tirelessly with love, patience and passion to shape our little ones.
As the name suggests, Sitare Zameen Par, today you will see stars shining, dancing, singing, smiling and enjoying every moment on the stage. Please encourage with your applause because your claps are the biggest reward for them. Thank you very much and once again welcome everyone. Have a good evening. Thank you. धन्यवाद मॅम. चष्म्याचा प्रॉब्लेम आहे. चष्म्याचा प्रॉब्लेम नाही, ॲक्च्युली इकडनं उजेड आहे पण या डायसवर सगळा अंधार येतो आहे, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम या ठिकाणी क्रिएट होतो आहे. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी सर दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे. सरस्वती माता, त्यानंतर भारत माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं आपण या ठिकाणी पूजन करणार आहोत. स्टिक ठेवायला पाहिजे. स्टिक ठेवायला पाहिजे. वैदेही मॅडम या मंचाजवळ येत आहेत. दीप प्रज्वलन आणि शिवाजी महाराज, त्याचबरोबर माता सरस्वती आणि भारत माता यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे. रयतेचा राजा, मावळ्यांचा श्वास, स्वराज्याची शपथ, हा घेणारा सिंहाचा वारस, तलवारीत धैर्य, मनात करुणा अपार, छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचा अभिमान सारा. सरस्वती माता यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होत आहे. हातात विना, मुखी प्रसन्न तेज, ज्ञान विवेकाची तूच खरी साज, विद्येचा दीप लावू घरोघरी, माते सरस्वती कर कृपा सदैव आमची. प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाचे आपण सर्वजण या ठिकाणी साक्षीदार होत आहात, याचा आम्हाला खरंच मनापासून या ठिकाणी आनंद होतो. भारत माता यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होत आहे. हिमालयाचे सागर, माती पवित्र थोर, त्याग संस्कृतीची तूच जननी जोड, एकतेच्या धाग्यात गुंफले सारे नाते, वंदे मातरम भारत माता, आमची शान आमचा प्राण. प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय सौभाग्यवती वैभवी अमित दुसाने, नगरसेविका धुळे महापालिका प्रभाग क्रमांक 6 क, त्याचप्रमाणे माननीय श्री विनायक पुंडित चव्हाण, अध्यक्ष रवींद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल, त्याचप्रमाणे रवींद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूलच्या सचिव सौभाग्यवती सारिका विनायक चव्हाण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे सेंटर हेड इंग्लिश गुरु अकॅडमी धुळेचे माननीय उज्ज्वला चौधरी मॅडम या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे. कोवळीशी दीपकळी देवता ह्या ओंजळीत, लाल लोभस तेजाने झळाळले माझे, तळ हातात वाकले तहानले शांत डोळे, लवगीतान पापणी तेजा कंठ प्राशिले. दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. नन्हे से दीपक में सजाई बाती, रोशनी चारों तरफ निखरी हुई ज्योति, हर पल तप तप कर तुम हो जाना प्रखर, दीप तुम जलते रहना यूं ही निरंतर, यूं ही निरंतर. अंधेरी गलियों में जो हम भटक जाए, तेरे उजियारे से मन की प्रज्वलित हो आशाएं, मुश्किलें आए तो साथ निभाना शामो सहर, दीप तुम जलते रहना यूं ही निरंतर, यूं ही निरंतर. दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. उपस्थित मान्यवरांना मी विनंती करेल की आपण इकडे जागेवर खालीच आसनस्थ व्हायचं आहे, कारण आपण लगेचच या ठिकाणी स्वागत करणं, कौतुक करणं, त्याचसाठी हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे.
यानंतरचा सन्मान करण्यासाठी माननीय श्री विनायक पुंडलिक चव्हाण सर, अध्यक्ष रवींद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूल यांचा सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करते वैदेही बाबर मॅम यांना. त्यांच्या हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर, त्यांचा सन्मान या ठिकाणी विनायक चव्हाण, रवींद्रनाथ टागोर इंग्लिश स्कूलच्या त्या सचिव आहेत. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी वैदेही मॅम यांना विनंती करते. हा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. माननीय उज्ज्वला चौधरी मॅडम, सेंटर हेड इंग्लिश गुरु अकॅडमी धुळेच्या, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी पुन्हा विनंती करेल वैदेही मॅम यांना. आद्य कर्तव्य आहे, त्याच माध्यमातून त्यांचा सन्मान आपण आज या ठिकाणी करतो आहोत. मान्यवरांना विनंती करते, आपण जागेवर आसनस्थ व्हायचं आहे. आपण लगेचच आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी प्रारंभ करणार आहोत. खरं तर मंडळी, आपण सर्वांना सांगताना आम्हाला मनापासून आनंद होतो. प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमच्याकडे पाहुणे मंडळी आपुलकीने आणि मोठ्या संख्येने उपस्थित असते. आमच्याकडे प्रत्येक कार्यक्रमामध्ये पाहुणे मंडळी ही आपुलकीने आणि मोठ्या संख्येने उपस्थित असते. का? तर त्याच्या मागे कारण आहे. कारण आमच्याकडे फुलांच्या नाही तर मनांच्या रांगोळ्या सजवल्या जात असतात. आणि या मनांच्या रांगोळ्या सजवल्या जात असताना आपण सर्व पालकवर्ग या ठिकाणी उपस्थित होत असतो. याचा आम्हाला खरंच मनापासून आनंद होत आहे. कार्यक्रमामध्ये वळत असताना सुरुवातीला या ठिकाणी गणेश वंदना सादर करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते सावी पोद्दार, प्ले ग्रुपची ही विद्यार्थिनी आहे. सावी पोद्दार हिने मंचावर यायचं आहे आणि आजच्या कार्यक्रमाची गणेश वंदना तिने या ठिकाणी सादर करायची आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य शिव सर्वदा. ही व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं जे आयुष्य आहे ते गणपती बाप्पाच्या सोंडे इतकं लांब असावं. आम्हा सर्वांच्या जीवनातला जो आनंद आहे तो गणपती बाप्पाच्या पोटा इतका मोठा असावा. आमच्या आयुष्यामध्ये जे काही क्षण आनंदाचे येणार आहेत ते मोदकाप्रमाणे गोड असावेत. आणि ज्या काही अडचणी आहेत ना त्या उंदरा इतक्या छोट्या असाव्यात. हे गणपती बाप्पाला साकडं घालून आपण या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करत आहोत. एकदा सावीसाठी जोरदार टाळ्या होतात. तुमच्या टाळ्या बघून ती पण टाळ्या वाजवते आहे. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनय तिला सांगा परत. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. थँक्यू.
कविराज पाटील नर्सरीचा विद्यार्थी आहे, त्याला आम्ही मंचावर आमंत्रित करतो आहोत. गीताचे बोल आहेत या ठिकाणी, जिंकण्याचा मोह नाही. कविराज पाटील साठी जोरदार टाळ्या होऊ द्या. बघा किती छान मम्मीसाठी त्याने हाय केलं की बाय केलं बाळा कविराज. नाही हारण्याचे भय नाही, स्वामी शक्ती चेचोपाती प्रेरणेच्या सुप्तिगाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सुनावर सावली स्वामी, दुःख सुख हे स्वामी, कष्टावर फळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. क्या बात आहे, क्या बात आहे. अजून आहे का पुढे? कविराज साठी जोरदार टाळ्या होऊ द्यात बरं. कविराज मम्मी पप्पा कुठे दिसतायत तुला? कोणी शिकवलं तुला हे गाणं? माईक मध्ये सांग बरं, गाणं कोणी शिकवलं म्हणायला? मम्मी. मम्मीने शिकवलं. बरं, मम्मी आवडते की पप्पा? मम्मी. मम्मी का आवडते तुला? का आवडते मम्मी? पप्पा का नाही आवडत? पप्पा पण आवडतात. आधी मम्मी आवडते मग पप्पा आवडतात. पप्पा बाहेर फिरायला घेऊन जातात ना? घेऊन जाता का? हा. कुठे कुठे जातो? बरं ठीक आहे. कविराजसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कविराज जागेवर जाऊ शकतोस बाळा. यानंतर मंत्र सादर करण्यासाठी आर्या पाटील यांना मी मंचावर आमंत्रित करते आहे. प्ले ग्रुपची ही विद्यार्थिनी आहे आर्या पाटील, हिने मंचावर यायचं आहे. एक से बढ़कर एक छोटे छोटे बाल कलाकार आजच्या या मंचावर या ठिकाणी घडत आहेत. आर्या ओम बोल कसं बोलतो? जोरात स्टार्ट बोल बच्चे. ओम बोल. व्हेरी गुड बोल. बच्चों ने एंड टाइम पे बेइज्जती करा ली. कसं बिलतो? Hola. Bye, Julian. Dimay, dimolo, kateria. Om Tamaka, Ejamay, Sugandya, Putti, Vayera, Woguna, Bandana, Rutumushi, Bambudat. Janman, Januduka Sagar, Dikapi, Kiluku Sagar, Damuduka, Aduita, Goldama, Pomana, Sutanamuduka, Mavi, Teacher. बस बस बस. हे बघ आर्या, तुझ्यासाठी सगळे टाळ्या वाजवतायत. त्यांचे थँक्यू कर बरं. कसे थँक्यू करशील? हात जोडून थँक्यू. Thank you. यानंतर मंत्र सादर करण्यासाठी काव्या पांडव नर्सरीची विद्यार्थिनी आहे, त्यांनी मंचावर यायचं आहे. काव्या पांडव.
एकदा काव्यासाठी सुरुवातीला जोरदार टाळ्या होऊ द्या आपण सर्वजण. काव्य मंत्र म्हणायचा आहे. म्हण. स्टार्ट. गोरक्ष जालंद शपटाच हद्भंगकानी प्रमचिंग आद्या चौरंगी देवांत वर्तरी सज्ञा भूम्या व पूर्व नवनाथ सिद्धा. क्या बात आहे, क्या बात आहे, खूपच छान. अजून म्हणायचं. म्हण मग. ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. अरे वा. अजून एक. म्हण मग. गिरिनंदिनी नंदिक मेदन विश्वविनोदिनी नंदनुते गिरिवरविंदे शिरोधिनी आसीन कृष्णविनाशिनी कृष्णदुते भगवती एशिनी कंठकटुंबिनी भूरिकटुंबिनी भूरिकुरे. जय जय हे महिषासुरमर्दिनी शैलसुते. क्या बात आहे, क्या बात आहे, खूपच छान. खरं तर टाळ्या मागायची तुमच्याकडून मला गरजच पडली नाही. इतकं सुंदर असं काव्याने सादर केलेलं आहे. काव्या, मम्मी पप्पा आलेले आहेत. कुठे बसले? दिसले का? बरं. मम्मी आवडते की पप्पा आवडतात? मम्मी. पप्पा पण आवडतात. का आवडतात पप्पा? ते फिरायला घेऊन. अरे वा. कुठे कुठे नेतात तुला फिरायला? मम्मी काय तुला खाऊ घालते बरं घरी? तुझा आवडता पदार्थ कुठला? काहीच नाही आवडत काव्याला? एक मिनिट. हॅलो. खरं म्हणजे तिची आई इथं राहत नाही. तिची आई पुण्याला सर्व्हिस करते. फक्त वडील आणि आजोबा यांच्याजवळ ती राहते. पण इतकी शार्प आहे. हर शार्प. तिला आई कधी म्हणत नाही माझी आई नाही, काही नाही, बाबाला त्रास देते. काव्य इकडे बेटा 2 मिनिटं. काव्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. आजी काय बोलल्या तुमच्यापर्यंत आलं असेल ना कानावर ऐकू. आजी म्हणाल्यात ती तिच्या पप्पांसोबत आजी आजोबांसोबत राहते. तिची मम्मी तिच्याजवळ नसते, पुण्याला असते. असंच ना? आणि एवढी शार्प आहे की तिला काहीही सांगितलं तर खूप समजदार मुलगी आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात तिच्यासाठी आणि खास करून तिच्या पप्पांसाठी, आजी आजोबासाठी. थँक्यू बेटा. बस. यानंतर मंत्र सादर करण्यासाठी अथर्व आळंदे नर्सरीचा विद्यार्थी आहे. अथर्व, त्याने मंचावर यायचं आहे. नमस्ते. आज मी श्लोक बोलणार आहे. अथर्वसाठी टाळ्या होऊ द्या. थांब, थांब. गुरुदेव विष्णू गुरुदेव देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तत्मती गुरुना. अजून येतं का अथर्व तुला? बॉटल दे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. क्या बात आहे. एकाही विद्यार्थ्याने अजून रिपीट केलेलं नाहीये बरं का. अजून येतं अथर्व तुला? गुरुदेव ब्रह्मा गुरुदेव विष्णू गुरुदेव देव महेश्वरा गुरुदेव साक्षात परब्रह्म तत्मती गुरुना. बरं. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात अथर्वसाठी. अथर्व, तुला कोणत्या मिस आवडतात बाळा? मम्मी आवडते. बरं. मिस कोणती आवडते तुला तुझ्या स्कूलमध्ये? तुझ्या मिसचं नाव सांग बरं आम्हाला. माहिती आहे तुझ्या मिसचं नाव काय आहे? फक्त मम्मी आवडते आम्हाला. जोरदार टाळ्या होऊ द्यात अथर्वसाठी. चल बाळा.
त्यामुळे मी बाळाने मला खोट्यानं खोटी मोरी सुरुवात तुगारपुली कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मा नाचाय गोविंदाय खूपच छान, खूपच छान. थँक्यू. अथर्व, झालं बाळा? चल आता फक्त मम्मीकडे बघून आम्ही. हो झालं, चला. यानंतर मंत्र सादर करण्यासाठी दिवित कोल्हारे. दिवित कोल्हारे, दिवितने मंचावर यायचं आहे. नर्सरीचा विद्यार्थी आहे. हिंदीमध्ये बोलतो. बरं, बरोबर ठेवला. हिंदीमधून तो या ठिकाणी दिवित कोल्हारे अभी आपके सामने मंत्र सादर करने वाला है. स्टार्ट. दिवित, क्या बात आहे. खूप छान हसता पण येतं. मंत्र सादर करो दिवित. दिवित बेटा बोलो, आप क्या बोलने वाले थे अभी? या आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या प्रमुख अतिथी माननीय सौभाग्यवती वैभवी अमित दुसाने मॅडम यांना मी विनंती करते की आपण आपलं मनोगत जे आहे ते आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. सर्वप्रथम सगळ्यांना जय श्रीराम. मंचावर उपस्थित असलेले सर्व, ज्याला खाली बसले तर सर्व सन्माननीय अतिथी आणि सर्व पालकवृंद आणि सगळे छोटे मोठे बाल कलाकारच म्हणायला आज, कारण खरंच कलाकारी करता येते. 15 डिसेंबरपासून ज्या टेन्शनमध्ये आम्ही होतो, म्हणजे मी वैयक्तिक की महापालिकेचं इलेक्शन डिक्लेअर झालं त्या दिवसापासून खूप टेन्शन होतं. पण आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने टेन्शन एकदम पूर्णपणे गेलं आहे. तर त्याबद्दल मी मॅडमांचे खरंच खूप आभार मानते. कारण शाळा म्हटली तर हा प्रत्येकाचा खूप जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण आपण 10वीपर्यंत शाळेत असतो तर आपल्याला असं वाटतं की अरे काय शाळेत जायचं, काय बोर होतं. पण जेव्हा आपली शाळा सुटते तेव्हा आपल्याला तिचं महत्त्व कळतं. आज त्या दिवशी माझ्या बुड्यांना सोडायला आली त्या दिवशी म्हणजे सुरुवातच गुरुब्रह्माने झाली. आणि हे जे आपल्या संस्कारांचं बीज, तर आपण बऱ्याच शाळा बघतो तर इंग्लिशमध्ये अँथम्स होतात. पण जेव्हा मुलं शाळेत येतात आणि सुरुवात होते शाळेची तेव्हा सुरुवातच मंत्राने झाली. आणि हे जे बीज असतं आपल्या संस्कृतीचं बीज हे आपल्या शाळेपासूनच घडवतं. तर ह्या शाळेतून मुलांना खूप उत्तम पद्धतीने मिळतं आहे. त्याबद्दल मी खरंच अल्फाबेट इंटरनॅशनल प्री स्कूलचे खरंच खूप आभार मानते की आपण इंग्लिश वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन शिकणारच आहे. पण आपली जी संस्कृती आहे ती मुलांना आज खऱ्या अर्थाने कळायला पाहिजे. कारण आपण बघतो आपल्या वेळेचे जे सण होते आपला किती उत्साह असायचा. आणि आजकाल विद्यार्थ्यांना मुलांना फक्त मोबाईल म्हणजे सुट्ट्या असल्या म्हणजे मोबाईल बघायला मिळेल एवढंच त्यांना फक्त त्यांचं गणित असतं. पण आपले विचार खूप वेगळे होते. आपल्याला खेळायला मिळेल, नातेवाईकांना भेटायला मिळेल हे आपले विचार असायचे. पण आजकालच्या विद्यार्थ्यांना किंवा मुलांना त्या गोष्टीमध्ये रस राहिलेला नाही आहे. म्हणून ज्या घटना घडत आहेत जसं आत्महत्या असतील किंवा घरातून निघून जाणे असतील किंवा लव जिहाद असेल, ह्या ज्या घटना ह्या सगळ्या ह्या गोष्टीमुळे घडत आहेत. आणि शाळा हा सगळ्या गोष्टींचा पाया आहे असं मला वाटतं. आणि इतक्या छोट्या मुलांना आपण म्हणतो की काय शिकणारे मुलं शाळेत जाऊन, आपण सिनियरला टाकू किंवा फर्स्टला टाकू. पण हे जे त्यांचे गुण असतात
जे ते मंत्र शिकतात, जरी अभ्यास नसतील करत पण हे जे मंत्र शिकतात त्याच्यानंतर जे त्यांना कॉन्फिडन्स येतो. आता इथे उभं राहून काही मुलं सगळेच बोलत आहेत पण काही बोलत नसतील पण तरी आता हा आला निस्ता हसला तरी आपल्या चेहरा हसू आलं. म्हणजे हा जो कॉन्फिडन्स आहे, स्टेज कॉन्फिडन्स, तो येणं मुलांमध्ये खूप गरजेचं आहे. कारण बाकीच्या गोष्टी आपण शिकतच असतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपण घरी आपल्या पालकांना शिकवतो, पण शाळेमध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी शिकवल्या जातात किंवा ग्रुप डिस्कशन असेल, वेगवेगळ्या मुलांना आपले मुलं भेटतात, वेगळ्या गोष्टीवर बोलतात, खेळतात, तर मुलांना एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं. त्यामुळे शाळा ही दुसरं घरच असतं आपल्या मुलांचं. म्हणून मी मॅडमांचं आणि मॅडमांना फक्त एक करेक्ट करेन मी की म्हणजे मी त्यांना सॉरी म्हणते, कदाचित त्यांना वाईट पण वाटेल की त्या मॅडमांचं नाव घेताना त्यांना अडचण आहे असं मला वाटतं. पण मला असं वाटतं की जे लोक सामान्य असून म्हणजे ज्यांच्यात काही कमतरता असं त्यांना वाटत असेल, पण मॅडमांनी जे काम सुरू केलं आहे मागच्या वर्षापासून ते एक असामान्य व्यक्ती सुरू करू शकते असं मला वाटतं. कारण की कोणत्याच म्हणजे जे आपल्याला शक्य नाही किंवा मी पण कधी विचार करते की आपण शाळा सुरू करायची, आता आमचे मराठी मीडियम असेल तर इंग्लिश मीडियम सुरू करायची, तरी मी खूप विचार करते. पण मॅडमांनी जे हिंमत केलेली आहे, मॅडम सोलापूरकडून आलेल्या आहेत आणि त्यांनी जी इथे येऊन हिंमत केली आहे प्री स्कूल सुरू करायची आणि ज्या पद्धतीने ते चालवत आहेत, तर मला असं वाटतं की हे असामान्य व्यक्तीचंच काम असतं. त्यामुळे देव एखादी गोष्ट कमी देतो तर त्याच्यापेक्षा 10 पटीने आपल्याला खूप चांगल्या गोष्टी देतो. त्यामुळे कोणत्याच गोष्टीने आणि खरं म्हणजे विद्यार्थ्यांना मॅडमकडून शिकण्यासारखं पण ते गोष्ट आहे की आपण आयुष्यात आपल्याला काहीही असेल, कोणत्याही गोष्टीची आपलं कमतरतेवर मात करून आपण कसं पुढे जायचं, हा खरंच एक चांगला गुण त्यांच्याकडनं शिकण्यासारखा आहे. त्याबद्दल मी खरंच त्यांच्या मनापासून आभार मानते की त्यांनी इथे आम्हाला बोलवलं आणि इतके छान कार्यक्रम. खरं तर मला अजून बसायची इच्छा होती पण 2 कार्यक्रम अजून, अजितदादांना श्रद्धांजली व्हायचा कार्यक्रम आहे तर तिथे पण हजेरी लावायची आहे, त्यामुळे थोडंसं लवकर जावं लागतं. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि इथे तुम्ही मला बोलवलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे पालकांचे आभार व्यक्त करते आणि माझे 2 शब्द इथे संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅम. खरं तर आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात. खरं तर नगरसेविका जे पद आहे ते आत्ताच इलेक्शनच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत प्राप्त झालेलं आहे आणि बरेचसे कार्यक्रम या नगरसेवकांना असतात, नगर अध्यक्षांना असतात, तरीही एवढ्या बिझी शेड्यूलमधून आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपण सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. एकदा मॅडमांचे आभार मानण्यासाठी आपण जोरदार टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी करूयात. धन्यवाद. यानंतर ग्रुप डान्स या ठिकाणी आपण घेणार आहोत. ग्रुप डान्ससाठी प्ले ग्रुपचे विद्यार्थी आहेत सावी पोद्दार, साईशा लोखंडे, श्रीशा लोखंडे, अद्विका गवळी, आर्या पाटील, द्विजा पाटील, मल्हार भांबरे, अगस्त्या गुंड आणि स्वराज जाधव यांनी मंचावर यायचं आहे. सर्व विद्यार्थ्यांची मी या ठिकाणी नावं घेतलेली आहेत. गीताचे बोल आहेत सपने रे सपने रे, अतिशय सुंदर असं गीत आहे आणि ते सर्वजण एवढे छान असे तयार होऊन आलेले आहेत ना, खरं तर त्या सर्वांचं आपण जेवढं कौतुक करणार तेवढं कमीच आहे. चोरी से छुप छुप के मैंने चोरी से छुप छुप के तिनका चुन के सपना एक बनाया. डोरी से बुन बुन के मैंने डोरी से बुन बुन के टुकड़ा टुकड़ा सी के सपना एक बनाया. एक बनाया.
Zubi-dubi nache que paga Superman. Zubi-dubi pampara, zubi-dubi paramba. Zubi-dubi nache que paga Superman. शाखों पे पत्ते गा रहे हैं, पुलों पे भंवरे गा रहे, दीवाने किरणें गा रहे हैं, ये पंछी गा रहे हैं। वो बगिया में दो फूलों की हो रही है गुफ्तगू, जैसा फिल्म में होता है हो रहा है हूबहू। Ay, 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 zubi-dubi pampara, zubi-dubi paramba. Zubi-dubi nache que paga Superman. Zubi-dubi pampara, zubi-dubi paramba. Zubi-dubi nache que paga Superman. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात या सर्व विद्यार्थ्यांसाठी. खरं तर छोटे छोटे बालकलाकार अतिशय सुंदर असं नृत्य ते या ठिकाणी करत आहे. आम्हाला इकडे गाडी पाहिजे आहे. गाडीसाठी हे सगळं चालू होतं. गाडी दिली, गाडी फेकून दिली. आता त्याला दुसरी गाडी पाहिजे आहे म्हणून डान्स करायचा नाही. पण हे सगळं बघत असताना आपल्या वेळी नव्हतं बरं का असं काही स्टेज आपल्यासाठी. आणि मग आपल्याला असं वाटतं अरे आपण पण असं केलं असेल का कधीतरी. पण तसं काही झालेलं नाहीये कारण आपल्या वेळी एवढी सुविधा पण नव्हती. यानंतर भी हमको दीवाना, कोई कहे कहता रहे कितना भी हमको दीवाना, हम लोगों की ठोकर में है ये जमाना। जब सांस है आवाज है फिर किस लिए हिचकिचाना, जब सांस है आवाज है फिर किस लिए हिचकिचाना। गाएंगे हम अपने दिलों का तराना, बिगड़े दुनिया बिगड़ने भी दो, झगड़े दुनिया झगड़ने भी दो, लड़े दुनिया लड़ने भी दो, हम अपनी धुन में गाओ। दुनिया रूठे रूठने दो, बंधन टूटे टूटने दो, कोई छूटे छूटने दो, ना घबराओ हम है नए अंदाज क्यों हो पुराना, हम है नए अंदाज क्यों हो पुराना। जीने के है 4 दिन, बाकी है बेकार दिन। जीने के है 4 दिन, बाकी है बेकार दिन। जाए 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 एक बार जो जाए जवानी फिर ना आए, जवानी फिर ना आए। जीने के है 4 दिन, बाकी है बेकार दिन। जीने के है 4 दिन, बाकी है बेकार दिन। जाए 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 एक बार जो जाए जवानी फिर ना आए, जवानी फिर ना आए। देखो देखो है
है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी। देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी। दिल भर है दिलकश है दिलदार नजारे हैं, आज ज़मीं पर उतरे कितने सितारे हैं। अगलो रोशनी दानम हम है दिल है हर जानम, बस दीवानगी 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 है। ना कोई रहसन ना रहबर, ये इल्जाम लगे किस पर, बस दीवानगी 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 है। All hot girls put your hands up and say oh शादियो। All cool boys come on make some noise and say oh शादियो। क्या बात आहे, क्या बात आहे, खूपच छान. सगळ्यांनी जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत पुन्हा एकदा या बाल कलाकारांसाठी. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने या ठिकाणी नमस्कार थँक्यू करतो आहे. बघा 1 बाय 1 झालं सर्वांचं. झालं. चला मग खाली जाऊयात. आता सगळ्यांचा ग्रुप फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे. टीम वर्क शिकायला मिळते आणि पालक मुलांमध्ये नाते अधिकच घट्ट होत जाते. याचसाठी या ठिकाणी जे विनर्स आहेत त्यांना आम्ही मंचावर आमंत्रित करतो आहोत. जे विनर्स आहेत त्यांना मंचावर आमंत्रित करतो आहोत. तत्पूर्वी मगाशी मी या ठिकाणी उल्लेख केला होता. माननीय जगदीश पाटील माजी प्राचार्य या ठिकाणी आहेत का उपस्थित, ज्यांनी या स्कूलसाठी छोटीशी गाडी गिफ्ट केलेली आहे, कार दिलेली आहे लहान विद्यार्थ्यांसाठी. माननीय जगदीश पाटील सर आहेत का या ठिकाणी, चालले गेले का? बरं ठीक आहे. माननीय उज्ज्वला चौधरी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मी मंचावर आमंत्रित करते आहे. या सर्व पॅरेंट्सला या ठिकाणी आपण सन्मानित करायचं आहे, ज्यांचं नाव मी या ठिकाणी घेते आहे. कविराजचे पॅरेंट्स आई आणि वडील यांनी दोघांनी मंचावर यायचं आहे. कविराजचे आई वडील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी मंचावर यायचं आहे. या ठिकाणी आपण स्पोर्ट्स डे मध्ये अनेक कॉम्पिटिशन घेतलेल्या होत्या. त्या कॉम्पिटिशन मध्ये ज्या पालकांचा या ठिकाणी नंबर आलेला आहे तर त्यांना आज आपण या ठिकाणी सन्मानित करतो आहोत. कविराजचे पॅरेंट्स या ठिकाणी आहेत, मिस्टर अँड मिसेस पाटील. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. त्यानंतर धीराचे पॅरेंट्स या ठिकाणी उपस्थित आहेत, मिस्टर अँड मिसेस देवरे. धीरा देवरेचे पालक या ठिकाणी आहेत, त्यांनी मंचावर यायचं आहे. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही जर टाळ्या वाजवल्या नाहीत ना आत्ता तर तुम्ही मंचावर येणार ना, तुमच्यासाठी पण कोणीच टाळ्या वाजवणार नाही बरं का. जे आपण देतो ना तेच उगवत असतं. याच्यासाठी आपण समोरच्याला टाळ्या दिल्या तर तुम्हाला त्या 4 पटीने मिळणार आहे. यानंतर रियांशचे पॅरेंट्स या ठिकाणी आहेत, त्यांना मंचावर आमंत्रित करतो. मिस्टर अँड मिसेस पाटील. रियांशचे मम्मी पप्पा यांनी मंचावर यायचं आहे. रियांश तिकडे जायचं आहे. यानंतर वर्णेशचे पॅरेंट्स या ठिकाणी आहेत, मिस्टर अँड मिसेस शिंकर. आपण मंचावर यायचं आहे. वर्णेशचे आई वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर अद्विकाची मम्मी या ठिकाणी उपस्थित आहे, मिसेस
गवळी यांनी मंचावर यायचं आहे. अद्विकाची मम्मी या ठिकाणी आहे उपस्थित, त्यांना मी आमंत्रित करते आहे मंचावर. यानंतर काव्याचे पॅरेंट्स या ठिकाणी आहेत. मिस्टर अँड मिसेस पांडव यांनी मंचावर यायचं आहे. काव्याचे आई वडील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आम्ही मंचावर आमंत्रित करतो आहोत. यानंतर समृद्धचे आई वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. मिस्टर अँड मिसेस कुमार, आपण मंचावर यायचं आहे. आम्ही मंचावर आमंत्रित करतो आहोत. वेदांश पवार, चला चल बेटा. शिवांश, चला खाली या. इकडे वेदांशने मंचावर यायचं आहे. नर्सरीचा हा विद्यार्थी आहे. सोलो डान्स तो या ठिकाणी सादर करणार आहे. वेदांश पवार. स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट. हे स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट. घाटाला पायऱ्या 100, हे घाटाला पायऱ्या 100. झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. विला एक स्वर्गीय कल्पतरू. एक हाताशिला विला एक स्वर्गीय. खूपच छान. दीदी ओके. खूपच छान. सगळ्यांनी जागेवर उभं राहा. 2 मिनिटं. कविराज, माईक देशील? मम्मी जवळ माईक द्यायचं आहे. कविराज, थांबायचं आहे. लहान मुलांनी थोडंसं. बरं ताई, मला सांगा, अशी कुठली वस्तू आहे, अशी कुठली वस्तू आहे जी गरम असूनही फ्रीजमध्ये ठेवली जाते? कोणी बोलू नका खालून. ज्याला उत्तर येत असेल त्याने फक्त हात वरती करायचा आहे. तुमच्यामधून पण हात वरती केला तरी चालेल, म्हणजे त्याची लवकर सुट्टी करणार या ठिकाणाहून. कोणाला बोलता येतंय, याचं उत्तर देता येतं? अशी कुठली वस्तू आहे जी गरम असूनही फ्रीजमध्ये ठेवली जाते? गरम गरम दूध ठेवतो का आपण? कोणाला देता येते हे उत्तर? खाली बसलेल्यांमध्ये कोणी आहे? तिकडे एक हात वरती आलेला आहे. कोणाची मैत्रीण आहे खाली बसलेली ज्यांचा हात वरती आहे? कोणाचीच नाही ना मैत्रीण? बरं मॅडम, सांगा तिकडनं उत्तर. गरम मसाला. क्या बात आहे, गरम मसाला. खूपच छान. 2 नंबर माईक तुमच्याकडे गेलेला आहे. सासूबाईंपासून लपवलेली मजेशीर गोष्ट कोणती? चला, तुम्ही लवकर बोललात तर तुमची सुटका लवकर होणार आहे. लवकर सांगा. अशी कुठली गोष्ट आहे सासूबाईंपासून लपवलेली आहे, मजेशीर आहे म्हणते? घ्या माईक, तोंडाजवळ घ्या, बोला.
जे उत्तर देणार नाही त्याची सुटका होणार नाही, स्टेजवरच उभं राहावं लागेल. चला बोला. सासूबाईंची एखादी आठवण सांगा. त्यांनी तुम्हाला खूप सांभाळून घेतलं. सांगा ना मग. सांभाळून घेतलंय त्यांनी मला. बरं, का बरं तुम्ही काय करायचे असं त्यांनी सांभाळून घेतलं तर? काही केलेलं नाहीये. बरं, माईक द्या तिसऱ्या मम्मी जवळ द्या. तुमचं सगळ्यात आवडतं काम कुठलं ताई? सगळ्यात आवडतं काम? क्या बात आहे, धीराला सांभाळणं. बरं, द्या तिकडे माईक. आता कधी तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला कधी वाटलं की बस झालं आता? काम झाल्यानंतर. काम झाल्यानंतर की काम करत असताना, काम आवरायच्या आधी? काम झाल्यानंतर असं वाटतं की आता बस झालं भरपूर. आपण रिलॅक्स झालो आता असं वाटतं. अच्छा, बरं बरं, द्या तिकडे माईक द्या. तुमच्या घरच्यांनी तुम्हाला कधी चकित केलेलं आहे? मम्मी पप्पा, घरातले व्यक्ती, तुमचं हे लेकरू असेल त्याने तुम्हाला कधी चकित केलेलं आहे? मैत्रीण असेल, सरप्राईज दिलेलं असेल काहीतरी? माझ्या सिस्टरने केलेलं आहे. बरं, काय केलं होतं तुम्हाला सरप्राईज? माझ्या बर्थडेला खूप छान सरप्राईज दिलं होतं. छान सरप्राईज दिलं होतं. क्या बात आहे, खूपच छान. द्या तिकडे माईक. सासूबाईंसोबतची आवडती आठवण सांगा ना एखादी. आई सोबतची सांगा मग. त्यांच्या सोबत राहायची. बरं, ही गोड आठवण आहे सासूबाईंसोबतची. बरं, असं काही असेल ना की एखाद्या वेळी काहीतरी अडचण येते आणि त्यावेळेला आपल्याला आपली सासू सांभाळून घेते, मग त्यावेळेला वाटतं की अरे माझ्या आईची कमतरता माझ्या सासूने भरून काढली. मग असा प्रसंग कधी आला तुमच्या आयुष्यात? जेव्हा शिवान झाला तेव्हा, डिलेव्हरीच्या वेळेस. क्या बात आहे, खूपच छान. द्या तिकडे. ताई, तुमचं लग्न आधीचं माहेरचं नाव काय? जयू. 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 आणि आत्ताचं? आता जयश्री, पण मिस्टर प्रेमाने जयूच म्हणतात. मग तुम्हाला असं वाटलं की लग्न करून आली बुवा मी सासरी असं? नाही नाही, असं काही वाटत नाही. नाही वाटत. क्या बात आहे. बघा तर बरं काय बोलतायत त्या. काय म्हणाल्या? माहेरी पण जयूच म्हणतात, सासरी पण मिस्टर तुमचे जयूच म्हणतात. पण दोघांमधला फरक भरपूर असेल ना माहेर आणि सासरचा? मिस्टरांकडून असं कधी भासलं नाही, पण मला अजून त्रास दिला नाही असं म्हणायचं आहे का? नाही दिलाय. एक एक पैलू बाहेर येत आहेत बरं का सर. ऐकतायत ना तुम्ही? म्हणजे त्यांना काहीतरी वेगळं म्हणायचं असेल कदाचित. बरं, तुमच्या मिस्टरांची एखादी गोड आठवण सांगा ना आम्हाला. आठवण म्हणजे मिस्टरांनी मला खूप सांभाळून पण घेतलं, समजणाऱ्या गोष्टी पण खूप सांगितल्या, अनुभव येऊन म्हणजे प्रत्येक गोष्टीचे अनुभव सांगितले मला, त्यातून मी खूप काही शिकली. बरं, खूपच छान. द्या तिकडे माईक. नवरा बायको मध्ये भांडणाचं सर्वात मोठं कारण काय आजच्या घडीला? हाँ, हस्बैंड वाइफ में जो झगड़ा होता है ना, वो किस चीज से लेकर होता है आजकल ज्यादा तौर पर? आजकल तो मोबाईल की वजह से. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. खूपच छान. एका शब्दात तुम्ही उत्तर दिलेलं आहे. तुम्ही सगळ्या जणी खाली येऊ शकतात आणि तुमच्या जागेवर तुम्ही जाऊ शकतात. यानंतर अतिशय सुंदर असा डान्स परफॉर्मन्स आपण सर्वांनी या ठिकाणी बघितलेला आहे. या डान्सच्या माध्यमातून या डान्स शिकवण्यासाठी जे कोरिओग्राफर या ठिकाणी उपस्थित आहेत, माननीय सुमित केदार सर यांना मी मंचावर आमंत्रित करते आहे. केदार सर या ठिकाणी आहेत, त्यांनी मंचावर यायचं आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते या ठिकाणी माननीय विनायक चव्हाण सरांना. माननीय विनायक चव्हाण सरांनी मंचावर यायचं आहे आणि या ठिकाणी सुमित केदार सरांचा आपण सत्कार करायचा आहे. खरं तर आपण बऱ्याच वेळापासून या ठिकाणी अतिशय सुंदर असे डान्स परफॉर्मन्स बघितलेले आहेत. एक से बढ़कर एक डान्स या ठिकाणी सादर झालेला आहे आणि त्या डान्सचं सादरीकरण होत असताना त्यांना जे कोरिओग्राफर या ठिकाणी लाभलेले होते ते आहेत मिस्टर सुमित कुमार. यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. मला सांगा, सगळ्या पालकांना एक विनंती आहे, आपण या ठिकाणी मुलांचा डान्स बघितला, त्यांच्या पालकांचा डान्स बघितला, फक्त एक डान्स बघितला नाही. नाही असू द्या, आपण सर या. नाही असू द्या, धन्यवाद. आपण फक्त
एक डान्स या ठिकाणी बघितला नाही. आलं का लक्षात तुम्हाला? कोणाचा डान्स आपण बघितला नाही? टीचर्सचा. अगदी बरोबर. सगळ्या टीचर्सला मी मंचावर आमंत्रित करते आहे. अल्फाबेट्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून सर्व टीचर्सला मी मंचावर आमंत्रित करते आहे. सुरुवातीला आपण ग्रुप फोटो घेणार आहोत आणि ग्रुप फोटो नंतर त्यांचा एक डान्स परफॉर्मन्स आपण या ठिकाणी बघणार आहोत. छान. सगळ्यांनी या ठिकाणी फोटोसाठी पोज द्यायची आहे. समोर बघा. तुमचा सगळ्यांचा फोटो झाला की सांगा, मला पण तुमच्या सोबत फोटो घ्यायचा आहे. कवी व्यवस्थित बस. नाही आला पप्पा, आला पुन्हा इकडे बघ. तुमच्याकडे जशा आठवणी असतील तशा मलाही काही आठवणी हव्या आहेत आणि म्हणूनच मीही या सगळ्या बाल कलाकारांसोबत या ठिकाणी माझ्या आठवणीत राहण्यासाठी एक सुंदर असा फोटो घेते आहे. माहोल या ठिकाणी आपण चेंज केलेला आहे. आपण सर्वांचे पुन्हा एकदा या ठिकाणी मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंडळी आपण सर्वांना सांगावंसं वाटतं, भारत माता की जय. सगळ्यांनी हात असा वरती करा. फोटो घेतायत ना तिकडे. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे वंदे वंदे. हो, बाकी आहे. मग आधी डान्स घेता का? जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मांगे. गाहे तब जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की भारत माता की. यानंतर आहे ना सैराटचं गाणं लावून देशील दादा तिकडनं. हे सगळे स्टाफ जो आहे ना तो या ठिकाणी डान्स करणार आहे. स्टुडंट्स मॅडम थांबा. करून धाडी भारी परफ्यूम मारून आलो या. आज संध्या परत न्यालय जोरात रंगात आलो या. लावायचं का एखादं गाणं?